हं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 12 बदलता भारत भाग 2 हे प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 11 बदलता भारत हे प्रकरण सध्या वगळण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या अभ्यासक्रमातून भाग 1 वगळलेला आहे, परंतु भाग 2 जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. या भाग 2 मध्ये भारतातील सामाजिक क्षेत्रामध्ये नव्याने ज्या लोकांनी कार्य केलं किंवा कोणकोणते कायदे तयार झाले किंवा कोणकोणत्या गोष्टी बदलत्या भारतात स्वीकारल्या गेल्या त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच बदलत्या भारत भाग 2 मधला दुसरा भाग क्रीडा क्षेत्राशी आणि शिक्षणाशी संबंधित आहे आणि तिसरा जो भाग आहे तो सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्राच्या संदर्भातला आहे. मित्रांनो, भारताच्या या 21व्या शतकातील भारतातील सामाजिक क्षेत्रातील बदलते जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला आता इथे पाहावयाचे आहे. त्याच्यामध्ये 1990 पासून भारताने विविध क्षेत्रात प्रगती केलेली आहे. ती ही या प्रकाराची मूळ कल्पना आहे. 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, त्यामुळे भारताच्या विविध क्षेत्रात बदल झालेले दिसून येतात. प्रस्तुत प्रकरणात आपण भारताने सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक वारसा व पर्यटन या क्षेत्रात अवलंबलेले धोरण किंवा या क्षेत्रात कशा प्रकारे धोरण अवलंबले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापैकी आज आपण सामाजिक क्षेत्रातील धोरणाविषयी माहिती आपण घेणार आहोत. बदलत्या भारताचे प्रतिबिंब आपल्याला या सामाजिक क्षेत्रात उमटल्याचे दिसून येते. याच्यात पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली. विविध कायद्याच्या आधारे सामाजिक विषमता दूर करून सर्व स्तरावर आर्थिक विकास पोहोचवणे हे शासनाचे कर्तव्य असते. 1993 साली भारत सरकारने मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला. या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. या कायद्याने जगण्याचे स्वातंत्र्य, समानता अशा विविध हक्काचे रक्षण करणे व ह्या अधिकार लोकांना नाकारले जाणार नाहीत याची काळजी घेणे हे आयोगाचं मुख्य काम आहे. या कायद्यानुसार आयोग वृत्तपत्रातील किंवा प्रसिद्धी माध्यमातील प्रसिद्ध झालेल्या अन्यायाच्या संदर्भातील बातमीचे दखल आयोग घेऊ शकतो. अन्यायग्रस्त व्यक्ती किंवा त्याच्या वतीने अन्य कोणी सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली तर ती तक्रार आयोग दाखल करून घेऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, नेमकं लक्षात घ्या की राष्ट्रीय मानवाधिकार जो आयोग आहे हा 1993 मध्ये जो भारत सरकारने संमत केला, या कायद्याने प्रत्येक माणसाला जगण्याचे स्वातंत्र्य, समानता व त्याच्या हक्काचं रक्षण करणे हे अधिकार लोकांना आहेत आणि ते नाकारले जाणार नाहीत याच्यासाठी काळजी घेत असते. लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारची कुठली एखादी घटना जर घडली किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये किंवा टीव्हीवरती अशा प्रकारच्या कुणाच्या एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर जर कुठे अन्याय झालेला असेल तर या अन्यायाच्या विरोधात जी बातमी प्रसिद्ध झाली त्या अन्यायाच्या विरोधात आयोग स्वतः परस्पर सुद्धा व्यक्तिशः ते आयोग हा त्याच्यावरती केस दाखल करू शकतो. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, लक्षात घ्या मित्रांनो, कोरोनामध्ये ज्या वेळेला असंख्य लोक वाहनं नव्हती आणि पायी प्रवास करत होते, त्यावेळी पायी प्रवास करणाऱ्या लोकांचे जे हाल होत होते त्या हाल पाहून मानवाधिकार आयोगाने शासनाकडे तक्रार दाखल केलेली होती आणि त्याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेऊन अनेक राज्यांना या लोकांना त्यांच्या सीमेरेषेपर्यंत सोडण्यासाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्या लागल्या. महाराष्ट्र शासनाने सुद्धा अनेक परप्रांतीयांसाठी एसटीच्या बसेस जागोजागी उभ्या करून त्या लोकांना तिथून बसून त्यांच्या सीमेरेषेपर्यंत सोडण्याचं काम महाराष्ट्र शासनाने सुद्धा
केलं होतं, केवळ हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केलं होतं. किंवा एका रेल्वे स्टेशनवरती मला चांगलं आठवतं की एक स्त्री जी आहे ती काही अन्य कारणामुळे म्हणा किंवा कोरोनामुळे म्हणा ती मरण पावलेली होती आणि तिच्याजवळ तिचं एक लहान मुलगा मात्र खेळत होतं. कुठल्या तरी टी व्हीवरती ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या बाबतीत त्या ज्या रेल्वे स्टेशनवरती किंवा या ठिकाणी जी घटना घडली तिथल्या पोलीस प्रमुखांना तात्काळ ती सूचना देऊन ती माहिती घेऊन त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम मानवाधिकाराने केलं होतं. किंवा लहान मुलांना बऱ्याच वेळा या काळामध्ये अशा अनेक घटना घडल्या की मानवी अधिकार आयोग जो आहे हा आयोग या बाबतीत दखल घेतं आणि आपल्या व्यक्तीच्या लोकांच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं काम राष्ट्रीय मानव अधिकार जो आयोग आहे हा करत असतो असं आपल्याला दिसून येतं. यानंतर दुसरा मुद्दा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे घरगुती हिंसाचार विरोधी कायदा. 2005 मध्ये शासनाने घरगुती हिंसा विरोधी कायदा संमत केला. कुटुंबातील स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा संमत केला. या कायद्यातील सगळ्यात महत्त्वाची तरतूद जर कोणती असेल की की जी पीडित महिला आहे त्या महिलेला राहत्या घरावर मालकी असो किंवा नसो तिला त्या घरात राहण्याचा हक्क या कायद्याने मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये घरगुती ज्या महिला होत्या त्या घरगुती घरकाम करणाऱ्या ज्या महिला होत्या किंवा हाऊसवाईफ ज्याला आपण म्हणू शकतो अशा अनेक स्त्रियांचे अनेक प्रकारे माध्यमातून त्यांचा हिंसाचार केला जात होता आणि म्हणून त्याची दखल घेऊन शासनाने 2005 मध्ये हा स्वतंत्र घरगुती हिंसाचार कायदा केला आणि या कायद्यानुसार कुठल्याही विशेषतः स्त्रीला तिच्यावर अन्याय होणार नाही, तिचं या हिंसाचारापासून मारझोडपासून किंवा तिच्यावर होणाऱ्या अन्यायापासून तिचं संरक्षण तिला दिलं झालेलं आहे आणि विशेषतः तिला घराबाहेर काढलं जाणार नाही त्यासाठी तिला खास तरतूद त्याच्यामध्ये केली की त्या घरामध्ये त्या महिलेला तिची तरतूद म्हणजे मालकी असो किंवा भाड्याचं घर असो का मालकी हक्क असो तिला त्या घरातून कोणालाही काढता येणार नाही, तिचा अधिकार या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या कायद्यांनी स्त्रियांना मोठ्या प्रमाणावरती प्रोटेक्शन दिलेलं आहे किंवा घरगुती हिंसाचार जे मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार केले जात होते त्यातून तिला वाचवण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे. त्यानंतर आणखी एक याच्यामध्ये महिलांसाठी एक शासनाने भूमिका आहे की लेक लाडकी अभियान केलं होतं. लेक लाडकी अभियान घेण्यामागची मूळ भूमिका अशी होती की 2011च्या ज्या जनगणना करण्यात आली त्या जनगणनेच्या आधारावरती 6 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांचं प्रमाण मुलींचं प्रमाण शोधण्यात आलं आणि त्या प्रमाणामध्ये 1000 मुलांमागे 914 मुली इतकं ते प्रमाण घसरल्याचं दिसून आलं. आणि मग अशा प्रकारे महिलांची संख्या कमी ही बाब पाहिल्यानंतर किंवा ओळखल्यानंतर मग या बाबतीत अनेक महिला संघटनांनी आवाज उठवला, आंदोलनं केली आणि त्याचा परिणाम म्हणून शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान हा बंदी घातली. आणि अशा रीतीने कारण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला माहिती मिळालं की अशा पद्धतीने या गर्भलिंग चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यातून मुलींचे गर्भ काढून टाकले जात होते आणि म्हणून सोनोग्राफीच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून केले जाते. म्हणून सरकारने याच्यावर कडक कायदे केले आणि नुसते कायदे केले नाही तर यासाठी जनजागृती व्हावी म्हणून लेक लाडकी अभियान सुरू केलं आणि लेक लाडकी अभियानच्या माध्यमातून जनजागृती करून मुलगा असो का मुलगी असो शेवटी दोन्हीही अपत्य आपलीच आहेत किंवा मुलगा काय आणि मुलगी का हा भेदभाव काही करण्यात अर्थ नाही. उलट मुलगापेक्षा मुलगी ही 2 घरात आपलं नाव रोशन करते. अशा प्रकारची जनजागृती करून लेक लाडकी अभियान चालू करून जनजागृती करून मुलींची गर्भपात किंवा मुलीचा गर्भ पाडून टाकण्याची किंवा मुलीबद्दलचा जो दृष्टिकोन होता तो बदलण्यामध्ये महाराष्ट्र शासन काही अंशी निश्चित यशस्वी झालेलं आपल्याला दिसत आहे आणि या अभियानामुळे काही प्रमाणात परिस्थितीत झाल्याचं आपल्याला पुढील काळामध्ये दिसलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. यानंतर मित्रांनो आपण आता दुसरा एक भाग पाहणार आहोत तो म्हणजे आरोग्य. भारताचा हा विकसनशील देश असल्यामुळे भारताच्या या शारीरिक आरोग्याच्या विभागाकडे सुद्धा
भारताने मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतात अनेक साथीचे रोग येत असतात. आत्तापर्यंत भारताच्या अनेक प्रकारच्या साथीच्या रोगावरती भारताने यशस्वी अशा प्रकारची मातही केलेली आहेत. अनेक प्रकारचे अभियान आपण राबवलेले आहेत. पूर्वीच्या काळी येणारे मोठ्या प्रमाणावरती साथीचे कॉलरा असतील, पटके असतील, देवीचे रोग असतील, आता हे जवळजवळ नाहीसे झालेले आहेत. पण तरीही काही नव्या ज्या काही गोष्टी आलेल्या होत्या, विशेषतः पोलिओ निर्मूलन, हे या क्षेत्रामध्ये बदलत्या भारताचं मोठं असं योगदान स्वरूप जे आहे ते आपल्याला दिसून येतं. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHO किंवा युनिसेफ किंवा रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. ही मोहिमेचं उद्दिष्टच मुळात होतं की पूर्ण या रोगाचं उच्चाटन करणे, हे त्यामागचं होतं. आणि त्यामुळे 5 वर्ष वयापर्यंतचं एकही बालक या लसीकरणातून वगळले जाणार नाही, हे त्यांनी निश्चित केलेलं होतं. आणि तसं केल्यानेच या पोलिओचं उच्चाटन होईल, हे उद्दिष्ट यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. आणि मग त्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टींची मदत घेण्यात आली. वृत्तपत्रांची असेल, माध्यमांची असेल, प्रसारमाध्यमांची असेल, टी व्हीचे असेल, वेगवेगळ्या माध्यमांचा यासाठी मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला गेला. आपल्याला सुद्धा माहीत असेल मित्रांनो की अमिताभ बच्चनसारखा मोठा फिल्म स्टार या पोलिओच्या बाबतीत 2 बूंद जिंदगी के लिए अशा प्रकारची जाहिरात करून, जनजागृती करून पोलिओचं उच्चाटन करण्यामध्ये भारत काही अंशी यशस्वी झालेला दिसून येतो. अजूनही जवळजवळ भारतातून पोलिओ निर्मूलन 100% जरी मित्रांनो झालं नाही, तरी आपण उद्दिष्टाच्या अगदी 100% उद्दिष्टाच्या फार जवळ आपण गेलेलो आहोत. आणि काही दिवसामध्ये नंतर आपल्याला असं दिसणार आहे की पोलिओचं पूर्ण उच्चाटन भारतातून झालेलं आपल्याला दिसेल. याच आरोग्याच्या बाबतीत भारत सरकारने आयुष मंत्रालय सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1995 मध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी यांच्या चिकित्सा पद्धतीच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. मित्रांनो, बऱ्याच वेळा आता मध्यंतरी काय झालं होतं लक्षात घ्या की सगळीकडे ॲलोपॅथी आल्यामुळे आपल्याला ज्या अनेक अशा प्रकारच्या आरोग्याच्या ज्या इतरही पॅथी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, योग आहे किंवा निसर्गोपचार आहे, युनानी आहे, होमिओपॅथिक आहे, या चिकित्सा पद्धती काही अंशी मागे पडलेल्या होत्या आणि त्याही पद्धतींचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग भारत सरकारने सुरू केला. आणि 2009 पासून हा विभाग डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथिक म्हणजे यांचा शॉर्ट फॉर्म आयुष या नावाने तयार करण्यात आला आणि त्या नावाने तो ओळखला जाऊ लागला. चालेल, याचं नेमकं काम काय आहे, तर या ज्या चिकित्सा प्रणाली आहेत, या चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करणे, त्यांची गुणवत्ता वाढ करणे, त्यांच्यामध्ये नवनवीन संशोधन करणे, नवनवीन औषधी प्रमाणीकरण शोधून काढणे, आणि त्याच्यावर आयुष्यामध्ये भर दिला जातोय असं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या, अशा रीतीने या विभागाचं काम हे मोठ्या प्रमाणावरती केलं जाते. आपण सध्या पाहतो मित्रांनो की कोरोना या रोगाच्या आल्यानंतरच्या या आयुष मंत्रालयाने आपल्याला अनेक गाईडलाईन्स वेळोवेळी दिलेल्या होत्या. अनेक गोष्टी झाल्या होत्या की मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग केलं पाहिजे किंवा हात धुतले पाहिजेत. या कोरोनाच्या वेगवेगळ्या लक्षणाबाबत, वेगवेगळ्या आजाराबाबत किंवा वेगवेगळ्या औषधाबाबत आयुष मंत्रालयाने वेळोवेळी जसजसं त्यांच्या संशोधनातून, मग ते आयुर्वेदिक असेल, मग तो आयुर्वेदिक काढा असेल किंवा होमिओपॅथिकचे काही औषधं असतील, या बाबतीत सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन आयुष मंत्रालयाने करून आपण या कोरोनाच्या आजारापासून किंवा या साथीच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारात काय काळजी घेतली पाहिजे यासाठी त्यांनी गाईडलाईन्स दिलेली होती असं आपल्याला दिसून येते. अजूनही आयुषचे कामकाज जे आहे ते चालू आहे असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, याच प्रकरणातील आता एक दुसरा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणासाठी भारताने केलेल्या अनेक प्रयत्नांची माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. विशेषतः प्रदूषण जे आहे
त्या प्रदूषणाचा केवळ प्रदूषण वायू प्रदूषण आहे हे एकमेवच असं नाही, तर प्रदूषण अनेक बाबतीत आता झालेलं आहे. पाण्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम जाणवायला लागलेले आहेत आणि त्या सर्वांचा आता इथे नव्या बदलत्या याच्यामध्ये आपल्याला भाग पाहायचा आहे. लक्षात घ्या, पर्यावरणामध्ये पहिला भाग आपण पाहणार आहोत तो वायू प्रदूषणाचा आहे. वायू प्रदूषणाचा प्रश्न हा सर्व शहरांना, भारतातील सर्व शहरांना आणि राज्यांना भेडसावत आहे. विशेषतः आपण पाहिलं तर सेंटर ऑफ सायन्स अँड इन्व्हायरमेंट या संस्थेने दिल्लीच्या प्रदूषणाविषयी अभ्यास करून प्रदूषणाची कारणे निश्चित केलेली आहेत. सध्या मित्रांनो आपण पाहतो आहोत की सगळ्यात वाईट हवामान सध्या दिल्लीचं आहे. दिल्लीमध्ये प्रचंड प्रदूषणाचं लाट आलेले आहे, उसळलेले आहे आणि त्यामुळे साहजिकच त्याचा तीव्रता या प्रदूषणासमोर मांडण्याचं आहे. प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर वाहनांची वाढती संख्या आहे आणि त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष. त्यामुळे अनेक भारतामध्ये जर आपण नीट पाहिलं, लक्षात घ्या की अनेक जुन्यातली जुनी म्हणजे 30-30, 40-40 वर्ष झालेली वाहनं सुद्धा सध्या रोडवर चालू आहेत आणि त्यांचे उत्तम रीतीने देखभाल न केल्यामुळे ते वाहनं धूर फेकत आहेत, घातक वायू त्याच्यातून सोडत आहेत, काजळी मोठ्या प्रमाणावरती वातावरणामध्ये मिसळते आहे आणि त्याचा हा निष्कर्ष काढल्यामुळे प्रदूषण वाढलेले असल्यामुळे यावर उपाय म्हणून घनीकृत नैसर्गिक वायू CNG वापरण्याची सूचना या संस्थेने केली. या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल, तर मग ही वाहनं एकतर रद्द करणे किंवा मोठ्या शहरांच्या रस्त्यावरती येणार नाहीत याची काळजी घेणे. त्याच्यासाठी काय केलं जाईल, तर मग ही जे नव्याने आलेली CNG गॅसवर चालणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांचा वापर केला जावा हा त्यामध्ये. 1998च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सार्वजनिक वाहनांना CNG सक्ती करण्यात आलेली आहे. 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील सर्व सार्वजनिक वाहनं जी आहेत ती CNG वरती चालतील किंवा त्याच्यावरच ती चालवली जावीत अशा प्रकारचा एक निर्णय त्यांनी दिलेला होता. त्याचप्रमाणे PUC सर्टिफिकेट शिवाय इन्शुरन्स पॉलिसी उतरवली जाणार नाही किंवा तिचं नूतनीकरण केलं जाणार नाही हा शासनाने कायदा केला. सध्या तर आपण पाहिलेलं, लक्षात घ्या की PUC जे आहे, PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल या नावाची एक टेस्ट असते वाहनाची. ती टेस्ट करून घेतल्यानंतर हे वाहन मोठ्या प्रमाणावरती कुठल्याही प्रकारचा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा अशा कुठल्याही प्रकारचा वायू प्रमाणापेक्षा जास्त बाहेर फेकत नाही हे ते तपासलं जातं आणि ती PUC अंडर जर प्रमाणपत्र घेतल्याशिवाय तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स किंवा वाहनाचं रजिस्ट्रेशन आता इथून पुढे होणार नाही. 1 जानेवारी 2021 पासून जर आपण पाहिलं, 1 जानेवारी 2021 पासून या बाबतीतले नियम अतिशय कडक आणि सक्त करण्यात आलेले येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जी जुन्या प्रकारची वाहनं आहेत ती वाहनं आता नष्ट केली जाणार आहेत किंवा ती रस्त्यावर येऊ द्यायची नाहीत. मोठ्या शहरांमध्ये तर कुठल्याही परिस्थितीने बऱ्याच वेळा आपण पाहतो, लक्षात घ्या की जर 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी जर सिग्नल लागला मित्रांनो, तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाहनातून कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड प्रदूषण बाहेर पडतो की सिग्नल जवळ सगळ्यात जास्त हे प्रदूषण जे आहे ते होत असतं असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या प्रदूषणासाठी, या पर्यावरण बचावण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत, लक्षात घ्या, त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः जलप्रदूषणमध्ये आपण पाहतो, लक्षात घ्या की वेगवेगळ्या कारखान्यातील रासायनिक प्रक्रिया झालेले जे पाणी आहे ते पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे ते सोडल्यामुळे किंवा कारखान्यातील शहरातील सांडपाणी, गटारे नद्यांमध्ये सोडली जातात. त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात आज आपण पाहतो, लक्षात घ्या की जेवढी मोठमोठ्या नद्या आहेत शहरांचे, त्या शहरांच्या सगळ्या सांडपाणी जे आहे त्या नद्यांमध्ये सोडलेलं आहे. त्यामुळे गंगेचं सुद्धा आपण पाहतो, लक्षात घ्या की एक मोठी योजना हाती घ्यावी लागली. अनेक सगळ्याच नद्या आज प्रदूषित झालेल्या आहेत, धरणं प्रदूषित झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांमुळे किंवा त्यांच्या याच्यामुळे या नद्यांमधलं पाणी हे अतिशय दूषित झालेलं आहे आणि
आपल्या गावाची नदी ही आता इतके मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे की आज आपण तिचं पावित्र्य जपू शकलेलो नाही. आणि म्हणून याचाच परिणाम काय झाला लक्षात घ्या की नद्यांच्या त्याच्यातून अन्न प्रदूषण व्हायला लागलेलं आहे. त्या कारखान्यातील रासायनिक पद्धत प्रक्रियामुळे की दुसरी पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे, त्याचप्रमाणे प्लॅस्टिक सारख्या मानवनिर्मित अविघटनशील पदार्थांमुळे हे प्रदूषण वाढलेलं आहे. रासायनिक खतांमुळे, कीटकनाशकांमुळे पाणी, अन्नधान्य सुद्धा दूषित झालेलं आहे. माणसे, वनस्पती, पशुपक्षी यांच्यात रोगाचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव वाढून आरोग्याला हानी पोचते आहे. आज आपण पाहतो मित्रांनो, लक्षात घ्या की कुठलीही भाजीपाला जो आहे तो बिगर फवारणीचा येत नाही. सगळ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आता करतो आहे की फवारणी केल्याशिवाय पीकच येत नाही. इतकं त्या पिकालाही सवय झालेली आहे. आणि कुठलेही तुम्ही घ्या मूळ अशा स्वरूपातल्या असा भाजीपाला किंवा अन्नधान्य हे कुठे नाही. संकरित वाण हे सगळे अशा प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारचे एक एक दोन दोन तीन तीन औषध एकत्र करून शेतकरी मारत असतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम जो आहे तो अन्न प्रदूषित याच्यावरती होत चाललेला आहे. त्यामुळे अशा या सगळ्या याच्यामध्ये काम आपण जर पाहिलं, लक्षात घ्या की ह्या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरण रक्षणासाठी जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आपण पाहतो, लक्षात घ्या मित्रांनो, तर आपल्याला दिसतं की सुंदरलाल बहुगुणा जे होते उत्तर भारतातील, त्यांनी चिपको आंदोलन या बाबतीत सुरू केलं होतं. तर मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन सुरू केलेलं होतं. नर्मदा नदीच्या परिसरामध्ये राहणारे हे जे काही मूळ आदिवासी होते, तिथे जे सरदार सरोवर बनवलं जात होतं, त्या सरदार सरोवरामुळे तिथली सगळी नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त होणार होती. तिथले अनेक गावं विस्थापित होणार होती. त्या ठिकाणी अनेक जंगलं त्यामध्ये पाण्याखाली बुडली जाणार होती. म्हणून मेधा पाटकरांनी एक मोठं आंदोलन त्या काळात उभं केलेलं होतं आणि पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. तर डॉक्टर राजेंद्र सिंह म्हणून राजस्थानचे जे होते, त्यांनी जलसंधारण क्षेत्रामध्ये की मोठ्या प्रमाणावरती निसर्गतः मिळणारं जे पाणी आहे ते पाणी वाचवून आपल्याला आपले स्रोत जे आहेत ते स्रोत कायम रक्षण करता येतील यासाठी त्यांनी एक जलसंधारणचं अभियान जे आहे ते पर्यावरण रक्षणासाठी केलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. आपल्याला इथे फक्त महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर आपल्याला या पर्यावरण रक्षणासाठी 3 प्रयोग आपल्याला याच्यामध्ये घेता येईल. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे राहीबाई पोपरे. राहीबाई पोपरे ज्या होत्या 8 मार्च 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपरे यांना एक नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या बीज माता म्हणून सुद्धा ओळखल्या जातात, टोपण नावाने ओळखल्या जातात. आणि त्यांचं मूळ या संस्थेचं काम होतं काय देशी वाण निर्माण करणे किंवा त्यांचे जतन करून ठेवणे, हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केलं होतं. नेमकं मित्रांनो इथे लक्षात घ्या, ह्या ज्या राहीबाई पोपरे होत्या यांच्या जीवनामध्ये अशी घटना घडली की रासायनिक खतामुळे आणि औषधामुळे खाल्लेला अन्नधान्य आणि भाजीपाल्यामुळे त्यांचा नातू वारंवार आजारी पडायचा. आणि त्या नातूचं जेव्हा निदान झालं किंवा अशा प्रकारचे हे जे संकरित वाण किंवा औषधं मारलेल्या भाजीपाल्या आणि दूषित भाजीपाला आणि अन्नामुळे त्या मुलाला त्रास होतोय असं पाहिल्यानंतर मग आपल्या नातूसाठी त्यांनी घरच्या घरीच देशी वाणाचं बियाणं तयार करून अन्नधान्य आणि भाजीपाला त्यांनी लावायला सुरुवात केली. आणि मग तो लावल्यानंतर पुन्हा पिकवल्यानंतर पुन्हा त्याच्यातून चांगलं बियाणं काढून ठेवायचं, पुन्हा ते नवीन पेरायचं. असं करून त्यांनी अनेक वाण भाजीपाल्याचे, तांदूळाचे, कडधान्याचे किंवा अन्नधान्याचे असे अनेक वाण त्यांनी जपवणूक करून एक प्रकारे ते काम सुरू केलं. मग पुढे त्यांनी त्याला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी ते मोठ्या प्रमाणावरती प्रसार करायला सुरुवात केली. मग त्याच्या भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन म्हणजे बायफच्या या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी या कार्याचा विस्तार केला आणि त्यांनी एक बियाणं बँक, कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन बँक, देशी वाणांच्या बियाणाची बँक त्यांनी स्थापन केली. आणि त्या माध्यमातून आपल्या अनेक परिसरातील स्त्रियांना हाताशी धरून त्यांनी आज त्यांच्या बँकेमध्ये 50हून अधिक पिकांचे
देशी वाण तसेच 30हून अधिक भाजीपाल्याचे वाण त्यांनी जमा केलेले आहेत किंवा ते मोठ्या प्रमाणावरती आता त्याची लागवड करून ते मोठ्या प्रमाणावरती केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या या अशा प्रकारे जे नामशेष होणारे होते, आपल्याकडे सगळे मित्रांनो पाहतो आहोत की आपल्याकडे आता कुठल्याही प्रकारचं देशी वाण शिल्लक राहिलेलं नाही. जे काही सगळं आहे ते आपण म्हणतो हे गावठी आहे, परंतु गावठी तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे आपल्याकडे संकरित वाण आहेत. आणि म्हणून या बाईने एक फार न शिकलेल्या बाईने अशा पद्धतीने एक मोठं काम केलं आणि त्याची दखल शासनाला घ्यावी लागली आणि त्यांना नारी शक्ती पुरस्कार 8 मार्च 2018 रोजी दिला. एवढंच नव्हे तर BBC ने 2018 जगातल्या 100 कर्तृत्ववान महिला निवडलेल्या होत्या. त्या कर्तृत्ववान महिलांमध्ये राहीबाई पोपरे यांचं सुद्धा नाव घेण्यात आलेलं होतं की अशा कर्तृत्ववान महिलाच्या नावामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. राहीबाई पोपरेंचा हा जो प्रयोग आहे मित्रांनो, हा पर्यावरणाच्या दृष्टीने होता. कारण पूर्वी जे आमचे भाजीपाला वाण किंवा जे पीक होती ती निसर्गाशी जुळलेले आणि वातावरणाशी जुळलेले अशा प्रकारची होती. त्यातून ती तयार केलेली होती असं आपल्याला दिसून येतं. दुसरा जो भाग आहे तो भाऊ काटदरे यांचा आपल्याला घेता येईल लक्षात घ्या. त्यांची जी सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आहे, त्या सह्याद्री निसर्ग संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या व त्यांच्या सहकारी मित्रांनी या निसर्ग संवर्धनाचं कार्य केलं होतं. 1999 पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. म्हणजे त्यांची संख्या अतिशय कमी झालेली होती. त्यावेळेला या पक्षाचा बचाव करण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनारी फिरून पायी हिंडून त्यांनी या पक्ष्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. एवढंच नव्हे तर त्यांनी 62 घरट्यांची स्थानं शोधून काढून त्या गरुडांची संख्या कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे करत असताना त्यांना सिंधुदुर्गातील बंद्रा बेटावरील पाकोळ्यांच्या घरट्यांची तस्करी करणारे लोक त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यासाठी त्यांनी अभियान सुरू केलं आणि या पाकोळ्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यात पाकोळ्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी त्या पाकोळ्यांचा वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. हेच करत असताना त्यांना वेळा समुद्र किनाऱ्यावरती ॲलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंडी मोठ्या प्रमाणावरती घालायला यायची. ती अंडी जी आहेत लक्षात घ्या, त्या कासवांच्या अंड्याचं संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली. स्थानिक लोकांना कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी सुरुवातीला तो प्रयत्न केला आणि त्यांना चांगल्या प्रकारे यश आलं. मग जेव्हा या गोष्टीला प्रसिद्धी देण्यात आली त्यावेळेला त्याला एक कासव महोत्सव सुरू करण्यात आला आणि ती अंडी जी आहे ती दरवर्षी समुद्र त्या किनाऱ्यावरती संरक्षित क्षेत्र म्हणून जपलं जातं आणि त्यातून ते मोठ्या प्रमाणावरती ती अंडी जपली जातात आणि मग देश विदेशातून हजारो पर्यटक त्या अंड्यातून जे कासव ज्या वेळेला बाहेर पडतात आणि ते समुद्राकडे धावतात ते पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावरती येऊ लागले आणि साहजिकच मग मोठ्या प्रमाणावरती पर्यटन वाढलं. त्यामुळे या देशी विदेशी पर्यटकांसाठी राहण्याचा प्रश्न आला. मग त्यावेळी त्यांनी स्थानिक लोकांनाच हाताशी धरून त्यांच्याच घरांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था केली. त्याला होमस्टे नावाचं त्यांनी सुविधा दिली आणि होमस्टे नावाचं पर्यटन विकसित केलं आणि स्थानिक लोकांचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढल्यामुळे या स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. अशा रीतीने कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आणि मग आता सध्या त्यांची जी सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आहे ती खवले मांजर वाचवा मोहीम जी आहे ती त्यांनी आता हाती घेतलेली आहे. खवले मांजर जे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात होतं त्याची मोठ्या प्रमाणावरती हत्या केली जात होती. मांसाहारासाठी त्याला ठार मारलं जात होतं. त्याचीही आता त्यांनी मोहीम राबवून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तिसरं नाव आहे मित्रांनो प्रेम सागर मिस्त्री. या जे भारतात गिधाडांची संख्या सध्या कमी होत चाललेली होती आणि त्यामुळे हे जे गिधाडे आहेत हे खऱ्या अर्थाने निसर्गातील स्वच्छता दूत आहे. कुठेही मोठ्या प्रमाणावरती जनावरं मेलेले असतील किंवा ते असतील तर मोठ्या प्रमाणावरती हे गिधाडं जे आहे ते खाऊन फस्त करायचे आणि तिथली रोगराई ती स्वच्छ ठेवायची. लक्षात घ्या. विशेषतः रायगड परिसरामध्ये लॉगबिल व्हेल्चर आणि व्हाईट व्हेल्चर अशा 2 जातीचे गिधाडं
ही तिथे मोठ्या प्रमाणावरती होत असतात. परंतु दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत होती आणि म्हणून त्यासाठी या प्रेमसागर मेस्त्री यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या या यांच्या सहकार्याने सी कॅप नावाची संस्था स्थापन करून गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी, त्यांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांची संख्या कमी होण्याची जी कारणं होती, उदाहरणार्थ अन्नाची कमतरता असेल किंवा त्या गिधाडांना आपली घरटी उंच झाडांवरती घालत असतात, तिथं आता उंच झाडांची संख्या कमी झालेली होती. अशा झाडांची संख्या वाढवण्यासाठी किंवा त्यांना इतरही आणखी जी काही कारणं होती की वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये जे विषारी औषधं वापरली जातात, त्यामुळे सुद्धा या गिधाड्यांना त्याचा त्रास होत होता. ती कमी करण्यासाठी त्यासाठी या प्रयत्न संस्थेने केले आणि त्यातून आता मोठ्या प्रमाणावरती गिधाडांच्या संरक्षणाचं कार्य या प्रेमसागर मेस्त्री यांच्या सी कॅप संस्था करीत आहे. अशा रीतीने मित्रांनो, आपण हे 3 वानगी दाखल उल्लेख आपण याच्यामध्ये केलेले होते की अशा रीतीने पर्यावरण बचनाचं काम या संस्था करीत आहेत. आजच्या दिवस आपण आता इथेच थांबणार आहोत. उद्याच्या तासाला आपण बदलत्या भारतातील शिक्षण, क्रीडा या क्षेत्राविषयीची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद.